नमस्कार मित्रांनो. शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की जर आपण लवकरात लवकर पार्ट पेमेंट केले, ई-एम-आय सोबतच अजून काही पैसे भरले मुद्दल रकमेचे कमी करण्याकरता, तर आपलं ई-एम-आय हा खूप कमी होऊ शकतो आणि त्याचा आपल्याला इंटरेस्टमध्ये फायदा होऊ शकतो. पण त्या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेऊ शकलो नव्हतो की एक्झॅक्टली आपला किती फायदा होणार आहे यामध्ये आणि काही उदाहरण पण दिले नव्हते. ठीक आहे. तर आज मी पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन उदाहरणासहित घेऊन आलेलो आहे की आपल्याला एक्झॅक्टली किती फायदा होतो. ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आहोत की जर समजा 10,00,000चं कर्ज आहे आपलं आणि 5 वर्षाचा कालावधी आहे आणि समजा आपण 1 वर्षापर्यंत ई-एम-आय भरत आलेलो आहोत. तर 1 वर्षानंतर समजा आपल्याकडनं कुठून एखादी लाख रक्कम जमा आहे. ठीक आहे. बाकीच्या आपल्या सेविंगमधून जर ती आपण या बँक लोनसाठी भरली तर आपला किती फायदा होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण लोनची डिटेल्स इथे जमा केलेली आहे. ठीक आहे. टोटल कर्ज आहे आपलं 10,00,000चं. इंटरेस्ट रेट आपण साधारणतः धरूया एक 10%चा. टेन्युअर 5 वर्षाचा आहे आणि आपला ई-एम-आय येतो जवळजवळ 21,250च्या आसपास आणि 5 वर्षामध्ये टोटल आपण इंटरेस्ट पेमेंट करतो आहे त्यांना 2,75,000. ठीक आहे. म्हणजे 5,00,000 जे आपलं जे 10,00,000चं मुद्दल होतं ते मुद्दल आणि प्लस आपण टोटल त्यांना 12,75,000 रुपये रिटर्न करतो आहे 5 वर्षामध्ये. ठीक आहे. तर पार्ट पेमेंट म्हणजे काय? तर पार्ट पेमेंट म्हणजे अशी काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. आपल्या ई-एम-आय व्यतिरिक्त आपण जे काही रक्कम थेट प्रिन्सिपलसाठी भरतो आहे बँकेला त्यालाच आपण पार्ट पेमेंट म्हणतो आहे. पण पार्ट पेमेंट हे कधी करावं आणि कधी करू नये? जर सुरुवातीच्या 1 किंवा 2 वर्षामध्ये तुम्ही पार्ट पेमेंट करत असणार तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे आणि शेवटच्या वर्षामध्ये पार्ट पेमेंट करणं शक्यतो टाळावं. ठीक आहे. तर आपण एक रिअल केस सिनेरिओ पाहणार आहोत. 1 वर्षानंतर जर आपण पार्ट पेमेंट केलं, पार्ट पेमेंटमध्ये समजा 1,00,000 रुपये भरले आणि आपण सेम ई-एम-आय ठेवला आणि टेन्युअर कमी करायला सांगितला बँकेला, तर आपला किती फायदा होतो आहे ते आपण पाहूया. ठीक आहे. तर तुमचं जे लोन आहे ते 12 ते 14 महिने आधी संपणार आहे. म्हणजे टोटल 5 वर्षाच्या ऐवजी तुम्हाला 4च वर्षामध्ये तुमचं लोन कव्हर होतं आहे. फक्त 1,00,000 अगोदर भरल्यामुळं 10,00,000तले आणि आपण जो इंटरेस्ट समजा जर नॉर्मल ई-एम-आय पे केले तर आपल्याला टोटल 2,75,000 भरावं लागणार होते. तर 1,00,000 जर पार्ट पेमेंट केलं तर तेच आपल्याला 1,70,000 ते 1,80,000 फक्त भरावं लागणार आहेत. ठीक आहे. तर फक्त इंटरेस्टमध्येच आपण 90,000 ते 1,05,000 वाचवलेले आहेत. ठीक आहे. तर लोन कमी करण्यासाठी मला वाटतं पार्ट पेमेंटमध्ये टेन्युअर रिडक्शन हाच बेस्ट ऑप्शन असेल आणि हेच आजच्या व्हिडिओचं कन्क्लुजन आहे. ही माहिती कशी वाटली मला तुमच्या कमेंट्समधून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर माहिती आवडली असेल तर शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.